नमस्कार, मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी, त्यासोबत उपवासाची बटाट्याची भाजी सुद्धा बनवणार आहे। तर साबुदाणा खिचडी बनवताना बऱ्याचदा काय होतं, ती खूप अशी कडक होते किंवा खूप अशी चिकट होते। बऱ्याचदा असं होतं, त्यामुळे तशी होऊ नये आणि एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि चिकट न होणारी खिचडी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो साबुदाणे रात्रभर भिजत ठेवले होते। तर साबुदाणा खिचडी ही एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे साबुदाणे व्यवस्थित असे भिजवले पाहिजेत। तर हे साबुदाणे कसे भिजवायचे ते मी थोडक्यात सांगते। तर साबुदाणे भिजवताना ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे, कारण साबुदाण्यामध्ये खूप असा स्टार्च असतो, तो स्वच्छ असा चोळून धुतला की निघून जातो। मग साबुदाणा असे बिलकुल चिकट वगैरे होत नाही। आणि धुवून झाल्यानंतर साबुदाणे बुडून वरती आपलं बोटाचं एक कांड पाणी वरती राहील एवढे असं पाणी टाकायचे साबुदाण्यामध्ये। तर आता खिचडी बनवण्या अगोदर काय करायचं, हे साबुदाणे ते चमच्याच्या साहाय्याने असे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे। तर आता खिचडी बनवण्यासाठी इथे मी आता गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचंय। तर इथे मी तूप टाकून खिचडी बनवते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाणा तेल टाकून सुद्धा बनवू शकता, पण तुपात बनवलेली खिचडी आहे ना, खूप अशी टेस्टला छान लागते। आता तूप व्यवस्थित असं वितळून द्यायचंय, चांगलं गरम होऊन द्यायचंय। तर इथे तूप चांगलं गरम झाले, त्यामध्ये आता मी 4-5 मिरच्या कापून घेतल्यात, त्या टाकल्यात। तर मिरच्या व्यवस्थित आता तुपामध्ये तळून घ्यायच्या, खूप अशा जास्त पण नाही, हलकेशा अशा मिरच्यांना डाग आले इथपर्यंत अशा तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या। तर अशा मिरच्या तळून घेतल्या ना, जेव्हा आपण खिचडी खातो मिरची अशी दाताखाली आली तर ती व्यवस्थित लागते चवीला। तर मिरच्या आता व्यवस्थित तुपामध्ये तळून झाल्यात। तर आता जे साबुदाणे आहे ना, त्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे चांगले असे खरपूस भाजून त्यांचा असा थोडा जाडसर कूट तयार करून घेतलाय। तर हा शेंगदाण्याचा कूट आहे ना, आता साबुदाण्यांवरती टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि नंतरच मग ते कढईमध्ये आपण टाकायचे, डायरेक्ट साबुदाणे नाही टाकायचे, नाही तर मग साबुदाणे लगेच असे खाली चिटकतात। आणि आपण शेंगदाण्यामध्ये असे मिक्स करून टाकले ना, तर खिचडी अशी बिलकुल खाली चिटकत वगैरे नाही आणि व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करता येते। तर इथे आता शेंगदाणे वगैरे मिक्स केलेलं कढईत टाकून घेतलंय मी। आणि खिचडी बनवताना आहे ना, उलटण्याच्या साहाय्याने असं सतत मिक्सच करत राहायचे, त्यामुळे खिचडी बिलकुल अशी कडक वगैरे होत नाही। तर इथे मी 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय। आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि खिचडी अर्धवट आता शिजत आली आहे, तर त्यामध्ये आता बटाटे टाकायचे। तर इथे मी 2 बटाटे उकडून असे कापून घेतलेत। तर सुरुवातीलाच बटाटे नाही टाकायचे, अशी खिचडी अर्धवट शिजत आली की नंतरच मग हे बटाटे टाकायचे, कारण हे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे ते लगेच नाही टाकायचे। बटाटे टाकल्यानंतर सुद्धा ही खिचडी आता 3-4 मिनिट व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायची आहे। तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती मोकळी सुटसुटीत झाली आहे खिचडी, आणि तेवढीच मऊ लुसलुशीत सुद्धा झाली आहे, बिलकुल अशी कडक वगैरे नाही झाली आहे। तर आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिट फक्त व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची, त्यामुळे पण अजून अशी ती मस्त मऊ लुसलुशीत होते। 1-2 मिनिटानंतर झाकण काढून आता व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं। आणि खिचडी बनवताना आहे ना, असं मीडियमच गॅस ठेवायचा आहे, खूप फास्ट नाही ठेवायचं आहे। फक्त जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा एकदम असं स्लो गॅस करून घ्यायचा आणि नंतरच झाकण ठेवायचं आहे। तर इथे आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती मोकळी सुटसुटीत झाली आहे, बिलकुल अशी चिकट वगैरे काहीच झाली नाही आणि कडक सुद्धा झाली नाही, एकदम मऊ लुसलुशीत आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। आता लगेचच उपवासाची बटाट्याची भाजी बनवून घेऊया। तर इथे आता कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आता शेंगदाणा तेल आहे ते टाकायचं आहे, आणि तुम्हाला पाहिजे तूप टाकायचं आहे तर तूपसुद्धा टाकू शकता, पण मी भाजी ही शेंगतेलमध्येच बनवते। तर तेल व्यवस्थित गरम झाले, त्यामध्ये आता इथे 3-4 मिरच्या आहेत त्या अशा कापून घेतल्यात मी। तेलामध्ये मिरच्या आहेत त्या व्यवस्थित गरम करून घ्यायच्या, ते तळून घ्यायचे। तर मिरच्या व्यवस्थित तळून झाल्या की त्यामध्ये आता बटाटे घालायचे। तर इथे मी 3 ते 4 बटाटे असे उकडून कापून घेतलेत। बटाटे टाकले की परत व्यवस्थित आता उलटण्याने बटाटे मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर बटाटे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ती भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आहे ना, त्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तर इथे मी 3-4 चमचे शेंगदाण्याचा कूट केला आहे,
हे शेंगदाणे सुद्धा मी भाजूनच त्यांचा कूट केलेला आहे। तर कूट टाकल्यावरती ही उपवासाची भाजी खूप छान लागते। कूट टाकल्यानंतर पण भाजी आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यावरती आता झाकण ठेवायचे आणि 1-2 मिनिट फक्त अशी व्यवस्थित वाफ काढून घ्यायची। तेव्हा खूप असा गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे। तर 1-2 मिनिटानंतर झाकण काढून परत ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे। आता भाजी सुद्धा एका बाउल मध्ये काढून घेऊया। मस्तच दिसते, छान झाली आहे भाजी। तर इथे आपली साबुदाणा खिचडी व उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे। तर इथे काही उपवासाचे मी पापड वगैरे पण तळून घेते। तर इथे आपली साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, त्याचबरोबर इथे मी काही उपवासाचे पापड, चकली तळून घेतले, ते सुद्धा मस्त ठेवले। मस्त झाली उपवासाची थाळी आपली। सोबत मस्त मिरची, सोबत थोडंसं दही सुद्धा घेतले। तर अशी साबुदाणा खिचडी आणि बटाट्याची भाजी नक्की करून बघा। तर ही खिचडी मस्त अशी मऊलुसलुशीत आणि मोकळी सुटसुटीत सुद्धा होते, बिलकुल कडक होत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर परत भेटूया अशाच छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।